हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे नवीन रेसिपी स्वीटकॉर्न भजी। स्वीटकॉर्न कट करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 1 वाटी पोहा घेतलेला आहे, 1 वाटी बेसन घेतलेला आहे। पोहा जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। नंतर स्वीटकॉर्न पण बारीक करून घ्यायचे आहे, जसं की मी घेतलेलं आहे तसंच बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसंच बारीक करायचं आहे, पूर्ण बारीक नाही करायचं आहे, त्याचं पूर्ण पाणी होईपर्यंत नाही करायचं। 1 वाटी पोहा टाकले, 1 वाटी बेसन टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि कमी साहित्यामध्ये खूप छान रेसिपी बनणार आहे। 1 चम्मच हळद टाकलेली आहे, 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे, टेस्ट खूप छान येते लाल मिरची पावडरने। 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि 3-4 चम्मचच मी पाणी घेतलेलं आहे। स्वीटकॉर्नमध्ये पाणी असते, त्याच्यामुळं पाणी जास्त नाही वापरायचं आपल्याला। गॅसवर कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये तेल ओतत आहे। तेल गरम झाले की आपण भजी तळणार आहोत आणि स्वीटकॉर्न बारीकच करून घ्यायचे आहे, कारण का नाही बारीक केली, कट केलेली स्वीटकॉर्न जरी टाकले ना तरी त्याच्यामध्ये पाण्याचंच मॉइश्चर असल्यामुळं ते कण फुटले जातात, त्याच्यामुळं तेल भाजलं जातं। बघू शकता, भजे असेच सोडायचे आहे आपल्याला। ब्राऊन कलर येईपर्यंत भजे तळणार आहे मी। थोडासा हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे, बघू शकता किती छान कलर आलेला आहे, ब्राऊन कलर। राहिलेले सर्व भजे तयार करून घेत आहे। बघू शकता मी डिश तयार केलेली आहे। ब्राऊन कलर खूप छान आलेला आहे आणि आपण मिरचीसोबत पण खाऊ शकतो, नसेल तर आपण सॉससोबत पण खाऊ शकतो। बघू शकता इतके छान माझे भजी झालेले आहेत, स्क्रंची होतात पोह्यामुळे। अशा छान छान रेसिपीसाठी फॉलो करा, लाईक शेअर कमेंट करा। धन्यवाद।